पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुम्हा सर्व मान्यवरांना हात जोडून कळकळीची विनंती आहे। छत्रपतींवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहा। छत्रपतींना महालात कोंडून ठेवणे, त्यांना मारहाण करणे, आप्तांना भेटू न देणे, सामान्याहून सामान्य व्यक्तीप्रमाणे वर्तन करणे, हे म्हणजे छत्रपतींच्या विरुद्ध रचलेले राजकीय कारस्थानच नव्हे का? बरं राधाबाई साहेब, त्यांना तर सत्ता नको, मान मरातब नको, पैसा नको, त्यांची फक्त अपेक्षा इतकीच आहे की महाराजांनी त्यांच्यापर्यंत सुखरूपपणे पोहोचावे। आणि अशी अपेक्षा ठेवणे रास्त नाही का? आपल्याकडे या सगळ्याचे पुरावे म्हणून पत्र देखील आहेत, तरी सुद्धा हे सगळे आपण उघड्या डोळ्यांनी पाहत राहायचे। आज महाराजांना तुमच्या मदतीची गरज आहे, तुमच्या पाठिंब्याची गरज आहे, यातून बाहेर पडण्यासाठी तुमच्या साक्षीची गरज आहे। तुम्हा सर्व मान्यवरांना हात जोडून कळकळीची विनंती। आम्ही देखील ऐकून आहोत, कोल्हापूरच्या महालाच्या चार भिंतीआड जे काही घडत आहे त्याबद्दल आम्हालाही वाईट वाटतंय। आपण दिलेली ही पत्र खरी आहेत याबद्दल आमच्या मनात काहीही शंका नाहीये। राधाबाई साहेबांचं म्हणणंही रास्तच आहे, त्यांना गादीचा लोभ नाही आणि दत्तक विधानही रद्दबदल करण्याची इच्छा आहे। मग असे असताना खरे तर महाराजांचा ताबा त्यांच्याकडे द्यायला हवा। मात्र हे सर्व जरी खरं असलं तरी माफ करा नाना, आम्हाला कोर्टात येता येणार नाही। आता आपणच सांगा, आम्ही सरकारचा रोष कसा पत्करावा, आणि जरी पत्करलात तर त्याचे परिणाम काय असतील हे सुज्ञात सांगणे नको। आम्ही पाठिंबा दिल्यानंतर उद्या आमच्या नोकरीवरतीही गदा येईल। किती काही झालं तरी आम्ही नोकरदार माणसं, सरकारचा रोष पत्करणं हे आम्हाला इष्ट ठरणार नाही। आणि पत्रांचा खरेपणे लक्षात घेता मनाचा कोल काही असू द्या, शेवटी अशा परिस्थितीत आमचे हात बांधले आहेत। क्षमा करा। पामे, बळवंतराव, कसला व्यासंग चाललाय म्हणायचा? हे आपलं केसच। मामंजी या, जेवणार ना? मी लगेच उन्हून भात टाकते। जेवण झालंय माझं, जेवणाचं राहू दे। आणि कधी आलो विचारशील तर हा तिथे सुपारी कात्रत बसला होता ना, तेव्हा आलो मी। मी आपलं हो नेहमी नाही खात ते, सध्या जरा ते खटल्याचं चालू आहे तेव्हापासून वाढले। बरं आहे मग, बरंच म्हणायचं। आता सगळा राग त्या सुपारीवर काढा। अरे बाळ, आता तू मोठा झालायस, वयानच नाही कर्तृत्वानंही माझ्या अगदी पुढे निघून गेलास। तुला बरं वाटत असेल तर खुशाल खुशाल सुपारी कातर। तुम्ही बसा, मी आले चुलीला पोतेरा करून। हा बाळ, मला सांग बघू, तुम्ही ती पत्र खरंच दाखवलीत ना रे कोणाकोणाला? अर्थात अर्थात दाखवली, त्याशिवाय का बातमी उघड करणार होतो आम्ही? मोठं धाडसाचं काम करतोयस रे बाळ, तुला भीती कशी वाटत नाही? बाळ म्हणून पाठीवर हात ठेवणारे तुम्ही आहात ना, ते बळ आहे माझं। उद्या मला काही झालं तर तुम्ही भामेला आणि कृष्णीला वाऱ्यावर सोडणार नाही याची खात्री आहे मला। या अफाट आकाशाखाली त्या पोरक्या होणार नाहीत। एक हक्काचं दार त्यांच्यासाठी मायेनं उघडेल याची खात्री आहे, म्हणून हे धाडस करायला दजावतोय मी। आणि काका, देशासाठी ज्याला लढायचंय त्या प्रत्येकानं रणांगणावर उतरणारा सैनिकच व्हायला हवं असं काही नाही ना। देशासाठी केलेली छोट्यातली छोटी कृती सुद्धा फार महत्वाचीच तर असते। काही जण रणांगणावरच्या सैनिकांना रसद पुरवायला लागतात, काही जण त्या सैनिकांना झालेल्या जखमांवर औषधोपचार करायला लागतात,
त्यांचंही महत्व सशस्त्र सैनिकांइतकेच असते. ते सगळं खरं आहे रे बाळ. ह्या सगळ्या गोष्टी ऐकायला जरी स्फूर्तीदायक वाटत असल्या ना, तरी जेव्हा स्वतःच्या उमराशी येऊन धडकतात तेव्हा उरात धडकी भरते. अरे मागच्या बाळ, तुला खरंच जर मोठी शिक्षा झाली तर? शिक्षा झाली तर शिक्षेच्या भीतीपोटी आपण लढायचेच नाही का काका? आपली बाजू सत्याची असू नये, आपण आपले मूग गिळून गप्प बसायचे कायम. अरे पण बाळ, त्या सरकारनं दरबारी नेमलेला दिवाण म्हणजे केवढी मोठी अधिकारी व्यक्ती. त्याच्या हाती अख्खी यंत्रणा असते दिमतीला. आपला ठाव कुठवर लागायचा हे विचार करण्याची वेळ आता गेली. आता जे व्हायचे ते होईल. अरे पण मी काय म्हणतो, तुला ही पत्र ज्यांनी दिली त्याचं नाव सांगून तू मोकळा का होत नाहीस? स्वतःची सुटका का करून घेत नाहीस? नाही, हा मार्ग असताना देखील तो निवडायचा नाही, ह्याला काय अर्थ आहे? हा शुद्ध वेडेपणा आहे बाळ, शुद्ध वेडेपणा. पण हा निर्णय माझा एकट्याचाच कसा असू शकतो? मी एकटाच काही यात गुंतलेलो नाही. आगरकर आहेत, भिडे आहेत, रानडे आहेत, बखले आहेत. माझा जीव वाचवण्यासाठी या सगळ्यांच्या मताबाहेर मी जाऊ शकत नाही. मग काय, बोलणंच खुंटलं. पण एक गोष्ट मात्र खात्रीनं सांग मला, तुम्हाला दोघांना तरी माहिती आहे ना ही पत्र तुम्हाला कोणी दिली, कशी दिली? त्यांच्या सत्यासत्यतेबद्दल माहिती आहे ना तुम्हाला? अर्थातच. कोणी दिली त्याचं नाव सांगशील मला? मात्र तुम्ही कुणासही काहीही सांगणार नाही असा शब्द द्या मला. ठीक आहे, शब्द देतो. या तोंडातून ब्रही निघणार नाही. शेगुणशीकर आडनावाचे गृहस्थ आहेत. त्यांनी वामनराव रानडेंना ही पत्र दिली. तर ते झाले असे की ते काही कामानिमित्त कोल्हापुरास गेले होते. शेगुणशीकर, आज आपण कोल्हापूरला बरं येणं केलं? हो, दप्तराचं काम होतं. म्हटलं बऱ्याच दिवसात गाठभेट नाही, चला ऐनापूरकरांची भेट घेऊन जाऊ. बाकी आपलं कसं चाललंय? चाललंय म्हणायचं. बाकी सगळं ठीक हो, पण आमच्या छत्रपतींचं काही खरं नाही. छत्रपतींना काय झालं? त्यांना छत्रपती म्हणून सोडाच, पण साधी माणसासारखी वागणूकही दिली जात नाही. काय सांगता? पण ही हिंमत तरी कोणाची? काय सांगायचं आता. अहो, दिवाण बहादूरच स्वतः बरे वागत नाहीत. बरे वागत नाहीत म्हणजे? उपासमार, मारझोड, अगदी छळच म्हणा ना. हे इतकं घडत असूनही कोणीच काही बोलत नाही. कोण काय बोलणार? आपण साधी चाकर माणसं. आपल्या हातात आहे तरी काय? थोरा मोठ्यांच्या गोष्टीत आपला काय थांब? तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतोय म्हणलं तरी चालेल. अहो, आपण गप्प बसता कामा नाही रामभाऊ. या प्रकरणाला वाचा फोडायलाच हवी. छत्रपतीचा छळ हा थांबवायलाच हवा. अहो, हळू हळू. भिंतीलाही कान असल्यासारखी परिस्थिती आहे इथे. त्यात मी ठरलो राव बहादूरांचा खास मर्जीतला चाकर. माझ्यावर दांडगा विश्वास आहे त्यांचा. पैशा अडक्याला काही कमतरता नाही या चाकरीत. राव बहादूर अगदी दोन्ही हात मोकळे सोडून देतात. त्यामुळेच तर निष्ठा राखावी लागते. कधी कधी तर प्रश्न पडतो, आपले धनी नेमके कोण? छत्रपती की राव बहादूर बर्वे? आपले धनी छत्रपतीच, बर्वे नव्हे. बर्वेंचा पगार आणि आपल्याला देत असलेली रक्कम काही गोऱ्या साहेबाच्या खजिन्यातून येत नाही. तेव्हा अगदी पैशासाठीच निष्ठा दाखवायची असेल तर ती छत्रपतींचीच प्रती दाखवायला हवी. आपण या विरोधात बोललंच पाहिजे रामभाऊ. तुम्ही गप्प बसून पापाचे धनी होऊ नका. छे छे, अहो, बोलणं तर दूरच राहिलं. साधा विरोधाचा कटाक्षही टाकला तरी माझी नोकरी धोक्यात येईल. अहो, बालपणापासून गरिबीत कष्टात दिवस काढलेत. या चाकरीमुळे हातात पैसा खेळतोय. घरादारात सुबत्ता आलीये तर त्यावर पाणी सोडू म्हणता? अहो, पण अशी आर्थिक सुबत्ता काय उपयोगाची? आपल्याच धनाचा छळ होऊन आपल्या घरात जर चूल पेटत असेल तर ते बरं नव्हे. अहो, तुमचं म्हणणं कितीही पटलं तरीही भिक्षुकी करणाऱ्या कुटुंबातून आलेल्या 18 विषय दारिद्र्यच पाहिलेल्या माझ्यासारख्या माणसाला दारिद्र्याचा निखारा पुन्हा स्वतःच्या पदरी बांधून घेण्याची अजिबात इच्छा नाही. 4 बुकं शिकलो म्हणून ही चाकरी तरी मिळाली. मोठ्या माणसांच्या वादात आपण पडायचं काही कारणच नाही शेगुणशीकर. मग काय, बोलणंच खुंटलं म्हणायचं.
कोण? साहेब, पानं वाढली आहेत. चला जेवण उरकून घेऊया. तसंही मला कामावर जायला उशीर होतोय. बरं ठीक. या. अरे धोंडू, हे रामभाऊ आलेत का? नाही आलेत अजून. बरं. अरे इथे पेंगत बसण्यापेक्षा तू निघ. नाही, नको. अरे माझ्या सेवेला थांबण्यासाठी मी काही दिवण नाही. तू निघ. अरे धोंडू, मला कोरे कागद मिळतील का? हा, त्या कप्प्यात असतील. इकडे. हा. बर. शेगुणशीकरांनी कागद शोधायला म्हणून खळ उघडला आणि कोल्हापूरच्या छत्रपतींच्या छळाला वाचा फुटली. कारण शेगुणशीकरांच्या हाती अनावधानाने एक पत्र लागलं. पत्रातला मजकूर वाचून शेगुणशीकरांना धक्काच बसला. कारण यात छत्रपतींच्या छळाबाबत लिहिलं होतं. शेगुणशीकरांनी ही पत्र कुणी लिहिली हे तपासलं तर पत्राखाली साक्षात माधवराव बर्वेंची स्वाक्षरी होती. छत्रपतींच्या छळाला बर्वे कारण आहेत हे सिद्ध करणारी ही पत्र शेगुणशीकरांनी आपल्या पोतडीत लपवली. हे काय शेगुणशीकर? शेगुणशीकर ही पत्र? रामभाऊ एनापूरकर माझे स्नेही. राव बहादूर बर्वेंच्या खाजगीकडे ते चाकर आहेत आणि राव बहादूरांच्या खास मर्जीतले असे इसम आहेत. त्यांच्या दप्तरात अपघातानेच मला ही पत्रे सापडलीत. हे पत्र कोणाकडे सुपूर्द करावीत हे न कळल्यामुळे मी आपल्याला देत आहे. आपण ज्ञानप्रकाशाचे मालक, त्यातून मोठे वकील, म्हणूनच या पत्राचं काय करायचं याचा निर्णय वामनराव रानडेच घेऊ शकतील असं 4-4 मत पडल्यानं मी ही पत्रे तुमच्याकडे घेऊन आलो. बरं केलं ही पत्र तुम्ही माझ्याकडेच घेऊन आलात. मलाही या प्रकाराची कुणकुण लागली होतीच, पण ठोस पुरावे सापडत नव्हते. ह्या पत्रांच्या रूपानं मला घबाडच गवसलं असं म्हणा ना. म्हणजे काय चोरून आणली? कशी आणली ते महत्वाचे नाही. पुरावे हे असेच गोळा करावे लागतात, त्याशिवाय सत्य समोर येणार कसे? अरे पण सत्याची पाठराखण करणाऱ्यांनी अशा पद्धतीने चोरी, हे पटतं का? आम्ही फक्त छापलंय. आणि हो, पुरावे गोळा करण्यासाठी जीवावरची जोखीम घ्यावी लागली तरी बेहत्तर. पण मग आता पुढे काय होणार? आता खटल्याची पुढची दिशा हाती आलेले हे पुरावेच ठरवतील. My lord, the defendant is clearly refusing to give up his resources. This is clearly a case of defaming my client. I suggest strong actions to be taken against them. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. फिर्यादीच्या वकिलांना ही केस लवकरात लवकर निकालात काढण्याची फारच घाई झालेली दिसतीये. ही पत्र खोटी आहेत हे अजून सिद्ध झालेलं नाहीये आणि ही पत्र खरी आहेत हे आम्ही सिद्ध करणार आहोत. My lord, the opposite attorney is clearly wasting court's time. This case is as clear as the day. The sender of the letter is unknown, and the authenticity of the letter is still questionable. Someone has slightly forged the letters and sent it to Kesri. And Kesri has published the letters without confirming the facts. Objection, Your Honor. Objection overruled.
A strict action is to be taken against them so that nobody dares to do such action again. तेच म्हणतोय मी जज साहेब. हे असं खोडसाळपणे कृत्य करणाऱ्यांना शिक्षा ही व्हायलाच हवी. त्यामुळे भविष्यात कोणी असं कृत्य करण्यासाठी धजावणार नाही. Words, mere words. Wordplay doesn't prove anything. We need proof. We provide it to the court. If the opposition attorney has any substantial proofs, please present it to the court. Or else stop wasting the court's time. जज साहेब, आमच्या दाव्यात तथ्य आहे हे सिद्ध करण्यासाठी मी एक साक्षीदार कोर्टापुढे हजर करू इच्छितो. जज साहेब, मी विनायक रघुनाथ काळे यांना साक्षीसाठी बोलवू इच्छितो. विनायक रघुनाथ काळे हाजीर हो. तर विनायकराव, सदर अमीन या उच्च पदावर गेली 33 वर्ष आपण कोल्हापुरात काम करत आहात, बरोबर? होय. मग काम करत असताना अनेक अधिकाऱ्यांची पत्र आपण वाचली असतील. होय. तसं म्हणायला हरकत नाही, कारण कामासंबंधी अनेक अधिकाऱ्यांची पत्र माझ्याकडे येत असत. बरोबर. मग आता एक पत्र मी तुम्हाला दाखवतो. हे पत्र वाचून यातील हस्ताक्षर कुणाचं आहे हे तुम्ही मला सांगू शकाल? निश्चित. हे पत्र रावबहादूर बर्वे यांनीच लिहिलेलं आहे. ते पत्र काळजीपूर्वक पहा. खरंच ते अक्षर बर्वेंचं आहे? अर्थात. हो, हे अक्षर मी चांगलं ओळखतो. शिवाय या पत्राखाली असलेली सही ही बर्वेंचीच आहे हे मी खात्रीने सांगू शकतो, कारण यावरची सही आणि अक्षर हे अनेक सरकारी पत्रावर मी पाहिले आहेत. धन्यवाद विनायकराव. माय लॉर्ड, पत्रावरील हस्ताक्षर आणि विनायकरावांनी तपासलेलं हस्ताक्षर सारखंच आहे. नव्हे, ते एकाच व्यक्तीचं आहे. याचाच अर्थ ती पत्र बर्वेंनी लिहिलेली आहे. मग जर काही पत्र खरी असतील तर ती कुठून आली आहे हे तपासून पाहण्यात काय हशील आहे? सत्य छापून आणणं हे एका पत्रकाराचं कर्तव्य आहे आणि माझ्या हशीलानं तेच केलंय. त्यामुळे त्यांना दोषी ठरवू नये. दॅट्स ऑल my lord. My lord, I would like to cross-examine Mr. Vinayak Raghunath Kare. You may proceed. Mr. Kare, I presume you must have gone through many letters or documents written by Mr. Berbe. हो. I'm going to ask you a question to which you just need to answer yes or no. Are you a graphologist? नाही. Means you can just presume and not confirm that the letters are written by Mr. Berbe and Berbe only. Am I right? नाही, म्हणजे तसं नाहीये. पण मी नेहमी पाहिलेलं हस्ताक्षर आहे हे बर्वेंचंच आहे हे मी खात्रीने सांगू शकतो. But can you prove it? नाही. My lord, there is a reason why I request the honorable court to call for a graphologist.
court shall resume after lunch. हस्ताक्षर तज्ञांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले ते एकार्थी बरेच झाले, पण आपली पत्रे 100% खरी आहेत याची खात्री आहे ना आपल्याला? अर्थातच, काही प्रश्नच नाही. झालं तर मग ह्या केसचा निकाल आजच लागेल असं समजा.